अगदी चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा हा दर्जेदार षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता वेगानं पुढे सरकताना 26 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ. या 4 चेंडून दिवसाचा स्टेटस जरूर सापडलाय प्रतीकच्या बॅटमधनं. हा दमदार षटकार. 6. जबरदस्त स्ट्रोक. गोलंदाजाच्या वेगाचा वापर करण्याकरता. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अगदी त्या पद्धतीचा हा फटका आहे. बॉल वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार, चौकारामध्ये निघून जातोय. 4 धावन करता. काय बॅटिंग करतोय आज प्रतीक. प्रतिम अशी बॅटिंग त्याच्याकडनं पाहायला मिळतीये. सलगची 4थी मॅच आहे आणि आतापर्यंत ती करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. याच करता तो ओळखला जातो मोठमोठ्या. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेस मात्र सफल झाला. जागा बनवली, त्यानंतर स्ट्रोक प्ले केला. बॉल चाललाय सीमा रेषा पार. प्रतीकच्या बॅटमधनं आला आणखी एक दमदार स्ट्रोक. चौकार. 4. अगदी खूप चांगली आयसाईट आहे त्याची. आयसाईट एवढी चांगली आहे ना त्याची की चेंडूला अगदी नजरेमध्ये भरून तदनंतर हव्या त्या क्षेत्रामध्ये उघडे सध्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र समोरच्या बाजूला सेफ झोन मध्ये खेळलाय. वन बाउन्स ओव्हर द रोप, बॉल सीमा रेषा पार. या ओव्हरचा 3रा चौकार. या 4च्या मदतीनं धावसंख्या 12. 12 धावा धाफलकावर आहेत या ओव्हर मधले आतापर्यंत. 4 बॉल झाले. पुढचा बॉल ऑन साइडला. पुण्याच्या एकदा एक चांगला क्रॅकिंग स्ट्रोक. वन बाउन्स ओव्हर द रोप, 4था चौकार. बॅक टू बॅक 3रा चौकार. प्रतीक धोगडेच्या बॅटमधनं आलाय. 5 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर 16 या आकड्यावर. पहिल्याच ओव्हर मध्ये मॅचला पूर्णपणे आपल्या कब्जामध्ये करत असताना जरूर पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. हाही बॉल चाललाय सीमा. एकंदर ओव्हर समाप्त होते नंबर 1 ची. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 20 धावा धाफलकावर.